शहरी भागासाठी मुलांचं पोषण चांगलं व्हावं, बालविवाह रोखला जावा, त्यांचं शिक्षण दर्जेदार व्हावं, त्यांच्या ज्या सगळ्या सुख सुविधा आहेत त्यांना त्या दिल्या जाव्यात, याच्यासाठी आम्ही शहरी भागात प्रभाग नेहा समित्या तयार करणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा लोकशाही टाइम न्यूज मध्ये. आज आपण आले जालना येथे. आज आपल्या सोबत आहे सौ संध्याताई देठे, जे महिला व बाल कल्याण विकास समितीचे सभापती आहेत. जाणून घेऊया यांच्याकडून एक नवीन योजना आलेली बाल स्नेही प्रभाग याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आपलं. नमस्कार, मी सौ संध्या संजय देठे, महिला बाल कल्याण सभापती महानगरपालिका जालना. आज तुम्ही जो हा मला प्रश्न विचारला आहे बाल स्नेही आमच्या राज्य शासनाने याच्यासाठी केलेला आहे की प्रत्येक प्रभागामध्ये त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी, त्यांच्या पोषणासाठी हा अतिशय ही योजना प्रभावी ठरणार आहे. आणि मी आमच्या आयुक्त मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या प्रभाग निहाल समित्या तयार करणार आहोत. आणि त्या समित्या तयार केल्यानंतर मुलांना त्यांचा हक्क, त्यांची सुरक्षा असेल, त्यांचे पोषण असेल, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा असेल, या सगळ्या सुधारणा झालेली आपल्या सगळ्यांना दिसेल. आणि ही जी योजना आहे ही अत्यंत प्रभावशाली योजना आहे आणि आत्ताच आमच्या सरकारने हे राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि अतिशय चांगली ही या जालना महानगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण विभागाकडनं अतिशय चांगल्या प्रकारे ही राबवल्या जाईल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मॅडम, आता ही जी योजना आहेत हे शहरी भागासाठी वेगळी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये शहरी भागासाठी म्हणजे काय काय त्याच्यामध्ये कोणते गोष्टी प्राधान्य? शहरी भागासाठी मुलांचं पोषण चांगलं व्हावं, बालविवाह रोखला जावा, त्यांचं शिक्षण दर्जेदार व्हावं, त्यांच्या ज्या सगळ्या सुख सुविधा आहेत त्यांना त्या दिल्या जाव्यात, याच्यासाठी आम्ही शहरी भागात प्रभाग नेहा समित्या तयार करणार आहोत. आणि ग्रामीण भागासाठी जर तुम्ही म्हणत असाल तर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ग्रामपंचायत त्या समित्या तयार करून त्या मुलांसाठी ते राबवणार आहे. त्याच्यात सर्वात जास्त बालविवाह हा रोखला जावा आणि बाल सुरक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने त्याला सुधारणा कशी करण्यात येईल अशा त्याच्या तरतुदी आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावर चांगला एक मुलांसाठी ही योजना फार लाभदायक होणार आहे. एवढंच मी ह्या होत्या आपल्या सोबत सौ संध्याताई देठे ताई. यांनी जे हे योजनेची माहिती घरोघरी जायला पाहिजे यासाठी यांनी जे ती योजनेची आपल्याला माहिती दिली. बघत राहा लोकशाही टाइम न्यूज. मी सही दिली.